हाय, गुड मॉर्निंग. प्रियास लव लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आत्ताच माझी एक्सरसाइज योगा क्लास संपलेला आहे. स्वयंपाक झालेला आहे. सकाळी पहिला स्वयंपाक असतो, म्हणजे डबा करायचा असतो ना, हो गेलेले आहेत. तर ते गेल्यानंतर मी हे सगळं निवांतपणे माझा व्यायाम करते. तुम्ही करताय की नाही, केली की नाही सुरुवात? काही नाही. चला आता टिफिन भरते आणि मग तयारी करायची. आणि मला एक जरा एका विषयावर बोलावंसं वाटतं. बोलते मी थोड्या वेळाने तुमच्यावर. कधी कधी अस्वस्थ झालं ना, एखादा विषय डोक्यात असला की एखादं काही घटना घडली किंवा काहीतरी आपल्या आजूबाजूला घडत असतं आणि मग ते वाचलं, ऐकलं आणि सगळेच व्यक्त होतात, मग मलाही राहत नाही. मग मी आपली बोलते. कधी कधी ब्लॉग तर असतात, पण कधी कधी त्यानिमित्ताने तुमच्यावर काहीतरी शेअरिंग पण करत असते ना. आज बनवली टिफिनसाठी मुळ्याची भाजी आणि हे सलाड आहे आणि एक एक किंवा दीड पोळी एवढंच असतं. हे खाल्ल्यामुळे कसं असतं, पूर्वी मी 2 वगैरे चपात्या न्यायची, मग आता मी एकच नेते, कारण भाजी आणि सलाड खाल्ल्यामुळे पोट भरतंय ना. मी जे काही यूट्यूबवरती माझे व्हिडिओ गाण्याचे, विनोदाचे किंवा माझे काय म्हणतात व्लॉग्स किंवा माझं काही विचार असे जे काही मांडते, ते कधी करते माहिती आहे का, जेव्हा माझी सगळी कामं आवरून होतात ना तेव्हा. कारण तेव्हा मन आपलं शांत होतं. नाही तर ते एक ट्रेस असतो, कामं राहिलेत, कामं पेंडिंग नाही ठेवायची. कामं आटपून मग मस्तपैकी माझ्या आवडीच्या गोष्टीला वेळ देते. ब्रेकफास्ट पण झाला सगळा. आता वाचवते पेपर. तर म्हटलं की आता पण सोशल मीडियावरती तुम्हाला माहिती आहे ना, ते एका विषयाने गदारोळ घातला आहे. असं काय झालं की मग मला असं वाटतं बोलावं. तर तुम्हाला माहिती आहे की एक शो आहे, त्याचं नाव इंडियाज गॉट. आपण तर काय असले शो बघत नाही. मी आत्ताच मला कळलं, हे 2-3 दिवस झालं जे काय चाललं आहे, वाचतोय, ऐकतोय यूट्यूबवरती वगैरे, सोशल मीडियावरती. तर त्याच्यामध्ये त्या शोमध्ये जे आलेले व्यक्ती किंवा तो मुलगा किंवा युवक, तरुण, आणि त्या शोचा होस्ट तो तरुण, आणि त्यांच्यामध्ये अजून एक असलेली तरुणी, असं, आणि त्यातल्या स्पर्धेतला तो स्पर्धक का स्पर्धा असते काय माहिती. तर त्याच्यावरून ते लोक जे काही बोलले ते फार भयानक आणि विचित्र बोलले. म्हणजे आपण कसं आहे, आपण आता त्यांचा उद्देश काय असतो त्याचा माहीत नाही. आपण जे काही सोशल मीडियावरती बोलतो, व्यक्त होतो, तर तो बोलताना, व्यक्त होताना, आपण समाजापुढे जाताना थोडंसं आपल्या शब्दांवरती कंट्रोल हवा, भान हवं. आपण काय बोलतो, त्याचे परिणाम काय होतील याची जाणीव मला वाटतं या लोकांना नव्हती, किंवा चुकून तर होऊ शकत नाही. कारण प्रसिद्धी, पैसा, ही जी गोष्ट आहे ना, ती कुठे मिळते? एक रिसर्च केला जातो की हां, कोणतं आपण कंटेंट टाकलं की जास्त लोक बघतात. मग साधारणपणे जे अश्लील आहे, ज्याच्यामध्ये शिव्या आहेत, ज्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी आहे, ज्याच्यामध्ये असं काहीतरी भडकती विधानं केली की लोक अट्रॅक्ट होतात आणि आपल्याला व्ह्यूज मिळतात आणि त्याच्यावर आपल्याला पैसे मिळतात. हे साधं सिंपल एक गणित आहे. आणि शिवाय प्रसिद्धी मिळते ती वेगळीच. तर अशा प्रकारे ही जी व्यक्ती आहे ती खूप प्रसिद्ध होती, खूप सारे कमवते ती पैसे, लाखोनी कमवते, चॅनल चांगलं चाललं आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे. अगदी मोठ्या मोठ्या दिग्गज लोक त्याच्याकडे, त्याच्या शोमध्ये येतात आणि त्याचे पॉडकास्ट वगैरे त्यांनी सगळे केलेले आहेत, असं बरंचसं काही ऐकलं. पण अगदी पंतप्रधानांबरोबर पण त्या व्यक्तीचा फोटो आहे. कोण तो? रणवीर काय त्याचं नाव आहे? रणवीर अलाहाबादी असं त्याचं नाव आहे, ज्याने कोणी ते विधान केलं. आणि तो शो होस्ट करणारा समय रायना आणि हा रणवीर अलाहाबादिया. तर या शोमध्ये जी काही विधानं झाली, जी काही क्लिप फिरली, आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलीच असेल. मी काय माझ्या तोंडून बोलू शकत नाही, कारण म्हणजे आपल्यासारख्या लोकांना ते बोलताना सुद्धा ते मी तुम्हाला कसं सांगावं हा मला मोठा प्रश्न आहे. की त्यांनी जो प्रश्न त्या मुलाला विचारला, कंटेस्टंटला, की तुमचे पॅरेंट्स जे काही आपले जे बघा बोलताना पण मी किती अडखळते, की कारण आपल्यावरती ते संस्कार आहेत की लहानपणापासून की ही जी गोष्ट आहे ना, ही जी लैंगिक संबंध, म्हणजे आई वडील जर तुमचे काही त्यांच्यामध्ये काही संबंध येत असतील तर तुम्हाला ते पाहायला आवडेल का, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हायला आवडेल का, असं बरंच. आणि त्या मुलींनी पण मला असा हजबंड म्हणून कसा मुलगा पाहिजे, मग ते खाली सगळं विचित्र, कमरेखालचं सगळं. तर असा प्रश्न विचारला आणि सोशल मीडियावरती सगळे लोक याच्यावरती बोलायला लागले. म्हणजे हे समाधान की अजूनही आपल्या देशात लोक ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे चुकीचं समजतात. कारण आई, वडील आणि मुलं ह्यांचं नातं एक वेगळंच असतं आणि ह्या नात्यामध्ये हे सगळं बोलणं अपेक्षित नाही.
आता म्हणतील ना की आता काय म्हणतात ना, युवा पिढी खूप बिनधास्त झालेली आहे, फ्री झालेली आहे, पाश्चात्य संस्कृतीचा आपल्या याच्यावरती पगडा पडतोय हळूहळू, तिकडे काय चालतं. पण ती संस्कृती आणि आपली संस्कृती वेगळी आहे. ठीक आहे, आपण ओपन माइंडेड झालो आहे, जग जवळ आलं आहे, इंटरनेटमुळे आपण काय आता सीमारेषा राहिलेली नाही, कारण संस्कृतीचं आदानप्रदान होत असतं. जसं आपण त्यांचे काही गोष्टी घेतल्या आहेत, त्यांनी पण आपले काही घेतले आहेत. योग, आपला योगात पाश्चात्य देशात चाललेले आपले काही सण ते लोक साजरे करतात, त्यांचेही सण आपण साजरे करतोच की. आपण न्यू इयर सेलिब्रेट करतो, आता जस्ट व्हॅलेंटाईन करतो. ठीक आहे, सर मिसळ चांगलं, पण एखाद्या गोष्टीतनं घेताना किती चांगलंच घ्यावं, इतकं पण अति घेऊ नये की त्याच्यातनं आपल्या संस्कृतीचा अपमान होईल. आपली जी पूर्वपार चालत आलेली, कारण मातृ पितृ देवोभव असं समजणारी आपली ही संस्कृती आहे ना, आणि त्यांच्याबाबत असं बोलणं हे कितपत योग्य आहे. आता काही लोकांना, म्हणजे आजकालच्या तरुण लोकांना हे कदाचित वाटलं असेल की चिल, कूल आहे, इट्स कूल, इट्स व्हेरी कूल, किंवा फ्रीडम ऑफ स्पीच आहे आम्हाला. फ्रीडम ऑफ स्पीच असलं तरी काय बोलावं याची जर मर्यादा सुटली तर खूप अवघड होतं. कारण कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते. प्रत्येक गोष्ट, आता मनोरंजन आहे, आता त्यांनी काय लिहिलं आहे माहिती आहे का, आता लिहिलं आहे की त्यांनी काही ते क्लिप्स सगळे डिलीट केले, काही त्याचे एपिसोड्स डिलीट केले, आणि त्यांनी सांगितलं की लोकांचा विरंगुळा करणे आणि लोकांचा विरंगुळा करणे आणि मनोरंजन करणे एवढाच माझ्या कार्यक्रमाचा हेतू होता. आता मनोरंजन करण्यासाठीच आपण TV चॅनल्स, यूट्यूब काय बघतोच की. मग मनोरंजन म्हणजे काय बघतो आपण? एखादा चित्रपट, एखादं गाणं, एखादा डान्स, एखादं संगीत, किंवा विनोदी काही मालिका बघतो, काही जोक्स येतात, इंस्टाग्रामवर येतात, यूट्यूबवर येतात, मी सुद्धा करतेच की. पण मनोरंजन याचा अर्थ काय? पूर्वीचे चित्रपट किंवा शोज निखळ मनोरंजनाचे असायच्या. लहानपणी आपल्या वागळे की दुनिया होतं, तारक मेहता का उलटा चष्मा, हे पण मनोरंजनच देतात की. आपण काय म्हणतो, ताणतणाव कमी व्हावं म्हणून थोडंसं रिलॅक्स व्हायला मनोरंजन आणि विनोद, आणि माणूस हसतो आणि त्याचा एक स्ट्रेस निघून जातो. आणि माणसाला मनोरंजन ही माणसाची गरज आहे. मग ती कोणाच्या संगीतात नव्हते, कोण नृत्यातनं करतं आहे, कोण एखादा चित्रपट, कोण पॉडकास्ट बघतं आहे, कोण. आणि ह्या यूट्यूबवरती तर इतके सगळे प्रकार आलेले आहेत. सगळे प्रत्येकजण आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही ना काहीतरी करत असते, व्यक्त होत असते. व्यक्त व्हायलाच पाहिजे, आपल्याला बोलण्याची संधी मिळालीच पाहिजे. पण आपण बोलताना पण भान ठेवलं पाहिजे ना की आपण काय बोलतोय, कोणत्या प्लॅटफॉर्मवरती बोलतोय, आणि आपलं हे म्हणणं कुणापर्यंत पोहोचणार आहे. या स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणतात की ज्यांचा तो समाजावरती प्रभाव पडतो. ह्या व्यक्तींना आपण मानतो, त्यांच्या शब्दांचा आपण आदर करतो. मग तुम्हाला जर एवढी लोकं मानणारी आहेत, तुमचे एवढे फॉलोअर्स आहेत, तुमचे एवढे सबस्क्रायबर आहेत, त्या सबस्क्रायबरपर्यंत तुम्ही काय पोहोचवताय? मला खूप राग आला आहे, पण मी शब्दांवरती कंट्रोल करते, भाषा जपून. कारण हेच तर आहे ना की कुठे कंट्रोल करायचं, राग येतो. आता तर प्रत्येक काय म्हणतात ना, त्या असे जे शो आहेत ना, ब्लॅक कॉमेडी किंवा काय ते असं काय काय असं म्हणतात, त्याच्यामध्ये सगळं अश्लील बोलायचं, शिव्या द्यायच्या, प्रत्येक वाक्याकडे शिव्या द्यायचा. तो एलचा वापरतात सगळे गे, मुलं काय मुली काय. मी मागे एक व्हिडिओ पण केला होता शिव्यांवरून, की शिवीसह एक शब्द 4 आणि शिव्या 10 असं कॉन्व्हर्सेशन असतं आजकाल. म्हणजे आम्ही शिव्या देतो अशा, म्हणजे आम्ही खूप काय म्हणतात ना, कूल, आम्ही एकदम. पूर्वी असं होतं, शिवी देणं म्हणजे चुकीचं. वर्गात शिवी दिली तर आम्हाला शिक्षक असे ओरडायचे. आणि हो, आता आपण म्हणतो ना की ह्या बाबतीत बोललं पाहिजे, म्हणजे लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे, हे बोललं पाहिजे. मग आम्ही काय चूक केली? अरे हो, आज आपण म्हणतो, आम्ही सुद्धा म्हणतो की लैंगिक शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण त्यांना काय शिकवतो? ही जडणघडण शरीराची कशी झाली, याच्यातनं काय आपण शिकलं पाहिजे, गुड टच काय, बॅड टच काय, हे आपण शाळांमधून, किंवा वयात आलेल्या मुलींना पिरियड्स म्हणजे काय, मासिक पाळी म्हणजे काय, हे सगळं सांगत असतो. तुम्ही जे काय बोलताय ना, हे जे बोलतात हे लैंगिक शिक्षण नाही, हा वेगळा प्रकार आहे. हा जो प्रकार चाललेला आहे तो केवळ व्ह्यूजसाठी आणि केवळ प्रसिद्धीसाठी, पैशांसाठी. आणि त्याच्यामध्ये काही लोक त्यांना हा करणारे असतात, त्यांच्यासारखीच. ती आपल्यासारखी लोक नसतील. आजकाल हे बघा, ते वय आहे, त्या वयामध्ये हे सगळं जाणून घ्यायची इच्छा होते. सगळेजण आपण त्यातनं गेलेलो आहोत. त्याचे तुमच्याकडे वेगवेगळे माध्यम आहेत, तुम्ही बघू शकता. ती पौगंडावस्था असते, जाणून घ्यायचं असतं, ते गोष्ट वेगळी. पण हे जे तुम्ही माता पिता, आईवडिलांबरोबर हा जो तुम्ही आईवडिलांना समोर ठेवून जे काय तुम्ही बोललात, ते कितपत योग्य आहे? म्हणजे काय त्या आईवडिलांना काय वाटेल, तुम्हाला काय वाटेल? आणि
हे तुम्ही विसरलात की त्यांची ती क्रिया झाल्यामुळेच तुमचा जन्म झाला. बरोबर आहे ना? उद्या तुमचं आणि तुमच्या पत्नीचे जे काही शारीरिक संबंध येतील त्यातनं तुमची पिढी घडणार आहे. आणि ते आईवडील तुमचे जे आहेत त्यांनी देवाब्राह्मणांच्या साक्षीने समाजाची मान्यता घेऊन ते वैवाहिक जीवन स्वीकारलं आपला वंश वाढवण्यासाठी आणि कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी. आणि तो त्यांच्या जीवनाचा भाग आहे. तो आपल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक भाग आहे आणि ती त्यांची प्रायव्हसी आहे. तो स्त्री धर्म, तो पुरुष धर्म आहे, ती गरज आहे. तर तुम्ही त्याकडे इतक्या विकृत दृष्टीने बघून त्या गोष्टीला इतकं विकृत स्वरूप दिलं की ते जे मिलन फक्त शरीराचं नसतं, त्या दोघांच्या मनाचं असतं. त्या संसारासाठी त्यांनी बघितलेली ती स्वप्न असतात आणि त्याच्यातनं त्यांचं कुटुंब निर्माण होतं, ती मुलं जन्माला येतात आणि त्यांचं करण्यात त्यांना समाधान मिळतं. तुम्ही कुठल्या अँगलने त्याच्याकडे बघताय? फार बेकार वाटलं, इतकं विचित्र झालं. म्हणजे सोशल मीडिया आहे, पण त्याचं भान तुम्ही जर सोशल मीडियावर वावरताना ठेवलं नाही तर फार चुकीचं होऊ शकतं. आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती बोललं, कुणालाच नाही पटलेलं आहे. जी काही 5-10% पटलेली लोकं असतील ती म्हणजे त्या मुलांसारखीच विचार करणारी असतील. पण आपल्या देशाची ही संस्कृतीच नाही की आपल्या देशामध्ये अजूनही आई वडील यांच्याकडे मुलं आदरानेच बघतात. आणि आपण पण लहानाचे मोठे झालोच की. आणि जसं जसं वय होतं तेव्हा सगळं कळत जातं की 2 स्त्री पुरुषांमध्ये काय होतं. आपल्याला माहीत नाही का? माहिती असतं, पण आपल्यासाठी ती आईच असते, आपल्यासाठी ते वडीलच असतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि खूप भान सुटत चाललेलं आहे, तर त्याचा जरा विचार करायला पाहिजे या तरुण पिढीने. आणि आता त्याच्यावरती सगळ्या लोकांनी बोलू नये. मला तर वाटतं यूट्यूबवरती पण सेन्सॉर असायला पाहिजे, सेन्सॉर बोर्ड पाहिजे. कारण काय माहिती आहे का की पूर्वी चित्रपटामध्ये प्रेम आहे, प्रेम दाखवण्याची पद्धत काय होती? 2 फुलं एकमेकांना अशी टक्कर झाली की त्यांचं प्रेम झालं, त्यांचं पुढचं आयुष्य सुरू झालं. आता सरासर काय म्हणतात ना, ती प्रक्रिया त्या वेबसिरीजमधून त्या ह्याच्यामधून दाखवली जाते. तुम्हाला स्टोरी पुढे न्यायची ना, गोष्ट सांगायची, कथा सांगायची. कथेची गरज म्हणून तुम्ही काहीही दाखवलं तर कसं चालणार? म्हणजे असं सगळं चाललेलं आहे. आणि जितकं घाणेरडं, जितकं अश्लील तितके व्ह्यू चांगले, असं आहे. मग आपण कशासाठी व्ह्यूसाठी करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, हा ज्याचा प्रश्न आहे. पण हे जे मला खटकलं ते मी बोलले की चांगल्या गोष्टी असतात त्याचं पण आपण कौतुक करतो, पण काही गोष्टी आपल्याला नाही पटत तर ते मन अस्वस्थ होतं. आणि जरा आता हे माझं म्हणणं काहींना पटेल, जास्तीत जास्त लोकांना पटणार आहे. बघा तुम्ही सहमत आहात का माझ्या मताशी? काय वाटतंय? चुकीचं बोलले का मी? काही नाही ना? म्हणजे हा विषय तुम्हाला सगळ्यांपर्यंत आला असेल. माझा व्हिडिओ बघितल्यानंतर जे नसतील ते पण जाणून घेतील आणि मग कळेल की काय चाललं आहे. बरं, हां, आणि काही जणांनी असं पण म्हटलं आहे एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत देशामध्ये आणि तुमचं ह्याच्याकडेच का लक्ष? म्हणजे कलकत्ता रेप केस आहे, त्याच्यानंतर तो इंजिनियरची आत्महत्या आहे, ठीक आहे, त्याच्याकडे पण लक्ष, पण तुम्ही ह्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट का केलं आहे सगळ्यांनी? मीडियाने म्हणा, सोशल मधल्या लोकांनी म्हणा. तर ती गोष्ट बरोबर आहे, ती गोष्टीवरती पण विचार केलाच पाहिजे. ती गोष्ट घडणार आहे, त्याची चौकशी चालू आहे, तशी तुमची पण चौकशी होणार ना, आणि व्हायलाच पाहिजे. आणि जे चूक आहे ते चूक आहे. कारण आज जर ह्या गोष्टीला पायबंद घातला नाही तर पुढे असेच कॉन्टेंट येत राहतील आणि असेच सगळीकडे अश्लीलता पसरत जाईल आणि नातेसंबंध यातनं खराब होतील आणि कुटुंब संस्था लयाला जाईल. चला, खूप बोलले. काय होतं, मलाही आवडतं बघा, मी पण सोशल मीडियावर गाणी करते, व्हिडिओ करते, सगळं करते. कारण ती कला आहे, एखादी गोष्ट आहे, आनंद देणारी गोष्ट आहे, ती आपण करू शकतो ना. पण याला तुम्ही आनंद देण्यासाठी, मनोरंजनासाठी तुम्ही असं बोलता, हे चूक आहे. हे मला पटलं नाही, म्हणजे मला तरी. चला, आता निघायचं आहे. आज ब्लॉग काय नाही, हा असंच बोलले. तर बघा, तुम्हाला पटलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मला जाणून घ्यायला आवडेल की. आणि मला वाटतं आपल्यासारखी जी पिढी आहे, जी मध्यमवर्गीय, मध्यम वयाची, ती 35, 40, 50 ह्या त्या लोकांना हे नाही पटणार. चला, भेटूया पुन्हा. बाय.